नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। तिसरी आणि चौथीचा गणित विषयाचा आज आपला चौथा दिवस आहे। आज आपण बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत। तर आता हे बेरजेची शाब्दिक उदाहरणं मी 4 ते 5 दिवस घेणार आहे, कारण की आपल्याला ते गणित लिहून घ्यायला थोडासा वेळ लागतो ना, मोठं गणित असतं, मग लिहायला वेळ लागतो, त्याच्यामुळे हे काही एका दिवसात होत नाहीत। मग कमीत कमी रोजचे 10-12 तर उदाहरणं होण्यासाठी आपल्याला हे 4-5 दिवस हा भाग घ्यावा लागणार आहे। बेरीज शाब्दिक उदाहरणं तर भाग 1, 2, 3, 4 असे 5 भाग होणार आहे त्याचे। तर सर्वप्रथम काय करायचं, सगळ्यांनी पट्टी घ्यायची, दशक एककाचे डबे करायला, पेन्सिल, इरेजर, शार्पनर आणि पॅड, बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। मोबाईल लांब ठेवायचा, व्हिडिओ आपले मोठे असतात आणि गणिताचा अभ्यास शक्यतो सकाळी करायचा, ठीक आहे। तर मुलांना आपल्याला आता एकक, दशक, शतकाची बेरीज करायची। का मी हे सारख्या वस्तू घेऊन तुम्हाला शिकवत आहे, कारण की तुम्हाला नेमकं समजावं की एककाची बेरीज काय, दशकाची बेरीज काय, शतकाची बेरीज काय, हातचा म्हणजे काय, एककाच्या घरातल्या हातच्याची किंमत काय, दशकाच्या घरातल्या हातच्याची किंमत काय आणि शतकाच्या घरातल्या हातच्याची किंमत, हे नीट समजावं। बेरीज म्हणजे नेमकं काय समजलं तुम्हाला तर तुम्ही त्याच्यावरचे कसलेही जरी प्रश्न आले तर तुम्ही ते सोडवू शकतात, ओके। आता हे बघा, एककाच्या घरामध्ये 6 मध्ये 7 मिसळायचे आहेत आपल्याला, 6 मोजते मी, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि दशकाच्या 7, 6 हे 6 आहेत आणि हे 7 आहेत, आपण दोन्हीला मिसळलं आणि किती झाले मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13। आता 13तले 13 एककाच्या घरात बसू शकत नाहीत, म्हणून एकक काय करतो, 10ला दशकाच्या घरात पाठवतो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। 10 काय केले एककानं परत पाठवले, सॉरी, एककानं काय केलं, 3ला ठेवून घेतलं आणि 10ला दशकाच्या घरात पाठवलं। आता मी काय करते, हे 10च्या ऐवजी ही 10ची कांडी इथं ठेवलेली आहे, ही दशकाच्या घरात एककाकडून आलेल्या कांडी आहे, म्हणजे 10 आलेले आहेत। मग आता ह्या 10ला आपण काय म्हणतो, हातचा, काय म्हणतो, हातचा। आता दशकाच्या घरामध्ये बघा 9 आहेत, 9, तर मी मोजून घेते 9, 1, 2, 3, 4, 5, सॉरी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। हे किती झाले, 100 नाही, आपल्याला 90 काढायचे, हा हे झाले 90, 30, हा हे झाले 90 आणि इथं किती आहेत, 8, 8 म्हणजे 80, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, हे किती आहेत, 80 आणि 90 आणि 80 एकत्र केलं आपण, किती झाले मोजूयात आपण, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, 160 आणि 170, किती झाले हे 170। तर 170 मध्ये 170 मधून आपल्याला दशकाच्या घरामध्ये 170 होऊ शकत नाहीत, 170 आणि हे विसरला ना आपला हातचा आलेला, 170 आणि हे 180, हातचा विसरला होता आपला, 180 झाले सगळे। पण 180 दशकाच्या घरात राहू शकतात का, नाही, दशक काय म्हणला, ह्याच्यातली 100 काढा आणि शतकाच्या घरात पाठवून द्या, राहिलेले माझ्या घरात राहू द्या, ठीक आहे बाबा, ऐकतो तुझं। मग आता दशकाच्या घरातले मी 100 काढणार आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे 100। 100 काढले आणि मी काय केलं, ह्या 100ला शतकाच्या घरात पाठवून दिलं, काय केलं, ह्या 100ला शतकाच्या घरात पाठवून दिलं। मी काय करते आता, हे जे आहेत 10-10चे हे 100 आहेत, मग हे 100 घेण्यापेक्षा मी काय करते, हा शतक इथं ठेवते, हा शतक मी काय केला इथं ठेवला, हा हातच्याचा आहे बरं का, हातच्याचा शतक आहे। आता हा हातचा कुठून आलेला आहे, दशकाच्या घरातून हा हातचा आलेला आहे। आता बघा, शतकाच्या घरामध्ये कोण आहे, 5 आणि 3, 5 म्हणजे 500, हे 3 म्हणजे 300, कारण की ते शतकाच्या घरात आहेत। आता 500 काढते मी,
100, 200, 300, 400 आणि हे 500. हे किती झाले? 500. आणि हे 300. 100, 100, 200 आणि हे 300. हे झाले 300. आणि ह्या हाच्याचा 100. आता सगळे मिळवले आपण. सगळे काय केले? मिळवले. मिळून किती झाले मोजूयात आपण. सगळे मिळून किती झाले? 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800 आणि 900. सर्व किती झाले? हे 900. आता बेरीज करू आपण. 6 आणि 7 किती जाईल? तर किती आहेत? 1 2 3. दशकाच्या घरामध्ये बघा 1 2 3, 1 2 3 4 5 6 7 8, 10 20 30 40 50 60 70 80. 80 म्हणजे 8 दशक. 80 म्हणजे 8 दशक. आणि शतकाच्या घरामध्ये किती आहेत? 10, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800 आणि हे 900. 900 म्हणजे 9 शतक. 9 शतक म्हणजे 596 अधिक 387 म्हणजे किती? 983. किती सोपं आहे. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत. हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. सुजाताला गणितात 82 गुण, विज्ञानमध्ये 77 गुण व मराठीत 60 गुण आहेत. तर तिला तिन्ही विषयात एकूण किती गुण मिळाले? फक्त हे गणित काय करायचं? आता लिहून घ्यायचं. गणित सोडवायचं नाही. फक्त आता गणित काय करायचं? तुम्हाला लिहून घ्यायचे आणि व्हिडिओ संपल्यानंतर त्याचं उत्तर लिहायचे. ठीक आहे? चला गणित लिहून घ्या फास्ट. आता गणितामध्ये काय म्हणलेले बघा. सुजाताला गणित शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना स्टेप आहेत. पहिल्यांदा गणित वाचून ठरवायचं की आपल्याला बेरीज करायची का वजाबाकी करायची हे ठरवायचं. दुसरं काय ठरवायचं की किती डबे घ्यायचेत आपल्याला, एकक दशक शतक का हजारापर्यंत डबे असे आखायचेत हे ठरवायचं. आणि हे झाल्यानंतर मांडणीनंतर शाब्दिक उत्तर. असं 4 स्टेपमध्ये हे शाब्दिक उदाहरणं सोडवायचे असतात. पहिल्यांदा काय बघायचं? गणित वाचून घ्यायचं आणि समजून घ्यायचं की आपल्याला नेमकं काय करायचं, काय विचारलेलं आहे, बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची. आता मी गणित वाचते. सुजाताला गणितामध्ये 82 गुण, विज्ञानमध्ये 77 गुण व मराठीत 60 गुण आहेत. तर तिला तिन्ही विषयात एकूण गुण किती मिळाले? आता तिला किती गुण मिळालेत बघा. 3 विषय आहेत. हा एक. तिला तिन्ही विषयाला करायचे आपल्याला एकत्र. मग आता गणितामध्ये किती गुण आहेत? 82. म्हणजे आता इथं गणितामध्ये तिन्ही गुण एकत्र करायचे आपल्याला, म्हणून इथं एक गुण म्हणलेले. कधी गणितामध्ये एकूण शब्द जर आला तर डोळे झाकून बेरीज करायची. एकूण, मिळून, एकत्र झाले, मिळवले, किती झाले, हे असं जर विचारलं तर डोळे झाकून काय करायचं? बेरीज करायची. आता बघा, सुजाताला गणितात 82 गुण, विज्ञानमध्ये 77 गुण आणि मराठीत 60 गुण आहेत. तर आता स्थान निश्चित करायचं. एकक दशक म्हणजे आपल्याला 2-3 घरं मारावे लागतील. एकक दशक. आणि शतकाचं कशासाठी? जर समजा हातचा आला तर तुम्ही कुठे लिहिणार आहेत? म्हणून शतकाचं घर सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. अशा प्रकारे 3 डबे असे छान व्यवस्थित मारून घ्यायचे. हे डबे आखून झाल्यानंतर मग गणित लिहायचं. आता सुजाताला गणितात किती गुण आहेत बघा? 82. विज्ञानमध्ये किती आहेत? 77. आणि मराठीमध्ये 60 गुण आहेत. किती गुण आहेत? 60. आता ही अशी मांडणी झाल्यानंतर 2 मध्ये 7 मिसळायचे. आपल्याला बेरीज करायची म्हणजे काय करायचं? 2च्या पुढे 7 घरं.
हे बघा इथं असं आधी गणित करत असताना सुरुवातीला काय करा, तुम्हाला माहित होईपर्यंत हे असे बोटावर अंक लिहायचे. करंगळीच्या कांड्यापासून सुरू करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हातावर लिहून घ्यायचं तुमच्या. आता 2च्या पुढे 7 घरं, 2 7 घरं कुठे इथे आहेत. हा 2 पासून मोजायचं. 2 3 4 5 6 7 8 9. 9 मध्ये शून्य मिसळले किती झाले? 9 झाले. किती आलं? 9. आणि 7 मध्ये 8 मिसळायचे. आता आपल्याला 7 मध्ये 8 मिसळायचे. 7 मध्ये 8 मिसळायचे. तर 7च्या पुढे 8 घरं मोजू. 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 मध्ये 6 मिसळले. 15 16 17 18 19 20 21. किती उत्तर आलं आपलं? 21. शतकाच्या घरामध्ये 2 लिहिले आणि दशकाच्या घरामध्ये 1 लिहिला. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे बघा आता 219. सुजाताला 3 विषयामध्ये सुजाताला 219 गुण मिळाले. आता प्रश्न कसा आहे? शब्दात आहे, म्हणून उत्तर त्यांना कशा परीक्षेमध्ये शब्दातच लागतं. आता 1 मार्क ह्या गणिताला असतो आणि 1 मार्क तुम्ही हे जे लिहिलेलं आहे ह्याला 1 मार्क असतो. असा 2 मार्काचा हा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. तुमचं झालं का लिहून? हा चला गणित लिहून घ्या. एका फळ विक्रेत्याकडे 250 मोसंबी, 140 सफरचंद व 10 फणस आहेत, तर त्याच्या दुकानात एकूण फळे किती? आता हे गणित लिहून घ्यायचंय तुम्हाला. फक्त गणित लिहून घ्यायचं. 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. गणित करायचं नाही. नीट लक्षात घ्या माझं बोलणं. गणित करायचं नाही, फक्त हे गणित लिहून घ्यायचंय तुम्हाला आणि 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. आणि जेव्हा व्हिडिओ आपला संपेल तेव्हा तुम्हाला मात्र गणित व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. मग हे गणित लिहून घेत काय करायचं, तुम्हाला इकडे लक्ष द्यायचं की मी गणित कसं करत आहे आणि कसं करायचं आहे आपल्याला गणित, हे नीट लक्षात समजून घ्या. आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला हे गणित करायचंय. चला फास्ट लिहून घ्या गणित. झालं का गणित लिहून? आता आपण सोडवूयात गणित. एका फळ विक्रेत्याकडे 250 मोसंबी, 140 सफरचंद व 10 फणस आहेत, तर त्याच्या दुकानात एकूण किती फळे आहेत? आता एकूण म्हणलं मिळून, एकूण हे शब्द आले की डोळे झाकून काय करायची? बेरीज करायची. काय म्हणलेलं आहे? दुकानात एवढे मोसंबी आहे, एवढी सफरचंद आहे, एवढं फणस आहे. आता हे सगळे मिळून किती झाले म्हणून विचारलेले आहे आपल्याला. मग आता मोसंबी किती आहे? 1 दशक शतक, म्हणजे 3 घरं घ्यावे लागणार. 1 दशक शतक आणि 1 दशक, 3 घरं घ्यावे लागतील आपल्याला. तर आता बघा शतकचं घर 250 मोसंबी, 1 दशक शतक. हे असं का मोजते मी? कारण की एकाखाली व्यवस्थित एक यावं. दशकाच्या घरातली संख्या दशकाच्या घरात, शतकाची संख्या शतकाच्या घरात गेली तरच तुमचं गणित बरोबर येतं. पुढे बघा आता 140 सफरचंद आहेत, 140 सफरचंद आहेत आणि 10 फणस आहेत. आता मी 10 लिहित असताना बघा दशकाच्या घरात बरोबर 1 लिहिलेले आहे. हे तुम्हाला लिहिता आलं की झालं. काहीच गणित अवघड नाही, ते खूप सोपे गणित आहेत. तर 0 0 0 झाले इथं. 5 मध्ये 4 मिसळले. 5च्या पुढे 4 घरं मोजू. 5 6 7 8 9. 9च्या पुढे 1 घर मोजलं. 9 आणि हे 10. 10 कसं लिहिले मी? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 0 लिहिलेले. आता 2 अधिक 3, 2 अधिक 1 3 झाले. 3 मध्ये हातच्याचा 1 मिसळला, 4 झाले. मग उत्तर काय येणार आहे आपलं? तर दुकानात 400 फळे आहेत. तर दुकानात 400 फळे आहेत.
हा चला आता गणित लिहून घ्या. हे गणित लिहून घ्यायचे तुम्हाला. गणित आत्ताच सोडवू नका, वेळ लागतो खूप. फक्त गणित लिहून घ्या आणि 4 ओळी रिकाम्या सोडा. तर अशा प्रकारे मी गणित तुम्ही लिहिलेलं आहे गणित. तर आता गणित नीट वाचू आपण. एका दूध विक्रेत्याकडे, दूध विक्रेता म्हणजे डेअरीवाला, एक दिवस 247 पिशव्या व दुसऱ्या दिवशी 186 पिशव्या दूध विकले, तर दोन्ही दिवशी मिळून किती दूध विकले? तर गणित काय म्हणायलेलं की आज त्यानं बाबा 247 विकल्या आणि दुसऱ्या दिवशी किती उद्या 186 पिशव्या विकल्यात त्याच्या. तर कालचं नाचचं किती दूध त्यांचं विकलं असं त्यांना विचारायचंय. मग आता इथं बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, मिळून म्हणून बेरीज करायची. पहिला प्रश्न मिटला, आपल्याला बेरीज करायची. दुसरं काय बघायचं, एकक दशक शतक. एकक दशक शतक म्हणजे 3 डबे घ्यायचे आपल्याला. एकक दशक शतक असे फक्त एवढेच डबे आपल्याला आखायचे आहेत गणित करताना. आता हे 3 डबे आखले की मग आता आपल्याला बेरीज करायची. आता कसं करणार, 247. आता शतक, एकक दशक शतक. शतकाच्या घरामध्ये 2 लिहिलं मी, दशकाच्या घरामध्ये 4 आणि एककाच्या घरामध्ये 7. आणि दुसऱ्या दिवशी 186. शतकाच्या घरामध्ये 1, दशकाच्या घरामध्ये 8 आणि एककाच्या घरामध्ये 6. हे अशा मान्य करून घ्यायची. एका खाली एक गणित संख्या आली तरच तुमचं गणित बरोबर आलं, नाहीतर गणित तुमचं चुकलेलं आहे, कारण की बरोबर बेरीज येतच नाही. आता बेरीज करायची आपल्याला. 7 मध्ये 6 मिसळायचे. 7 मध्ये 6, 7च्या पुढे 6 घरं काढायचे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती आलं, 13. दशकाच्या घरामध्ये मी 1 लिहिला आणि एककाच्या घरामध्ये 3 लिहिले. 4 मध्ये 8 मिसळले. 4च्या पुढे 8 घरं मोजू. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती आलं उत्तर आपलं, 12. इथं आला 1 आणि इथं दशकाच्या घरात आले 2. आता शतकाच्या घरामध्ये 2 आणि 1 किती झाले, 3. 3 आणि 1 किती झाले, 4. 423. उत्तर किती आलं आपलं, 423. 423 म्हणजे त्याच्या कालच्या ना आजच्या उद्याच्या पिशव्या मिळून किती झाल्या, नाही सॉरी, कालच्या नाचच्या मिळून पिशव्या किती झाल्या, 423. किती, 2 दिवसाच्या 423 पिशव्या विकल्या. किती सोपं आहे बघा बरं. आता ह्या गणिताला 1 मार्क असतो आणि तुम्ही हे असं जे उत्तर शब्दामध्ये दिलेलं आहे त्याला 1 मार्क असतो. प्रश्न शब्दात आहे म्हणून उत्तर सुद्धा आपल्याला शब्दात द्यावं लागतं. आता बघा, हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. फक्त गणित लिहून घ्या. गणित काय करायचं आहे, लिहून घ्यायचे. उत्तर काढायचं नाही, फक्त गणित लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून घ्या आणि 4 ओळी त्याच्या खाली रिकाम्या सोडा. झालं का गणित लिहून? आता गणितामध्ये काय म्हणले, रोपवाटिकेत 425 आंब्याची, 234 चिकूची आणि 95 मोसंबीची रोपे आहेत, तर तेथे एकूण किती रोपे आहेत? रोपवाटिका म्हणजे काय, रोपवाटिका म्हणजे नर्सरी. रस्त्याच्या कडेला झाडं विकायची असतात ना, छोटे छोटे हिरवे शेड मारलेले असतात बघा, त्याला रोपवाटिका म्हणतात. तिथं छोटे छोटे रोपं विकले जातात. तर तिथं त्या रोपवाटिकेमध्ये छोटे छोटे झाड आहेत. कशा कशाचे झाड आहेत, आंब्याचं, चिकूचं आणि मोसंबीचे. मग काय म्हणलेले, हे सगळे झाड किती आहेत असं आपल्याला विचारले. मग आंब्याची किती झाड आहेत बघा,
425, चिकूची 234 आणि मोसंबीची 95. आता एकूण म्हणलं की डोळे झाकून बेरीज करायचं. एकूण मिळून किती झाले हे अशी गणित आले तर आपल्याला बेरीज करायची असते. तर आता बघू दुसरं गणित काय पाहायचं आपल्याला. डबे किती आखायचे. एकक, दशक, शतक. 3 डबे आखायचे आपल्याला. एकक, दशक, शतक. आता पहिलं गणित काय. रोप काळ वाटिकेत किती आंब्याची झाड आहेत. 425. चिकूची किती झाड आहेत. 234. आणि मोसंबीची किती झाड आहेत. 95. चुकलं बघा इथं असं गणित चुकतं. आता एकक, दशक. एकक, दशक. दशकाच्या जागेवर पाहिजे ना 9. दशक आणि हे एकक 95. तर आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. 5 मध्ये 4 मिसळले. 5च्या पुढे 4 घरं मोजायचे. 5, 6, 7, 8, 9. 9च्या पुढे 5 घरं मोजले. 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण. दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 4. आता 2 मध्ये 3 मिसळले. 2, 3, 4, 5. 5 मध्ये 9 मिसळले. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण. शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 4. तर 4 मध्ये 2 मिसळले. 4, 5, 6 आणि हातच्याचं 1, 7. हातच्याचं 1, 7. तर काय उत्तर येणार आहे आपलं. तर तेथे 744 रोपे होती. चला मुलांनो आता हे तुम्हाला गणित काय करायचे आहेत लिहून घ्यायचे. हे गणित सर्व काय करायचे आहेत लिहून घ्यायचे. लिहून झालं की 4 ओळी रिकाम्या सोडायच्या. गणित आत्ताच करू नका वेळ लागतो. तर आता हे गणित फास्ट लिहून घ्या. झालं का गणित लिहून. आता गणित वाचूत आपण. एका वर्गामध्ये 70 मुले आणि 32 मुली आहेत तर वर्गात एकूण मुले किती. आता तुमच्या वर्गामध्ये मुलं एका बाजूला बसलेले आणि एका बाजूला मुली बसलेत. आता दोन्ही मिळून किती झाले असं विचारलंय त्यांनी. आता वर्गात मुलं किती आहेत 70 आणि मुली किती आहेत 32. आता इथे एकूण म्हणलं की बेरीज करायची. एकूण म्हणलं की काय करायचं बेरीज. आता दुसरं काय बघायचं किती घरं आखायचेत आपल्याला. एकक, दशक. एकक, दशक म्हणजे 2 घरं आखायचेत. आता एका वर्गात किती मुलं होती 70. एकक, दशक म्हणून दशकापासून सुरू करणार आहे. 70 एकक, दशक 32 मुली आहेत तर वर्गात एकूण मुले किती. आता 0 मध्ये 2 मिसळले किती झाले. 0च्या घरात 2 मिसळले 2 झाले. आणि 7 मध्ये 3 मिसळले. 7च्या पुढे 3 घरं. 7, 8, 9, 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण. शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 0. तर आता किती उत्तर आलं आपलं 102. किती उत्तर आलं 102. तर वर्गात 102 मुले होती. तर मुलांनो हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. गणित लिहून झाल्यानंतर 4 ओळी रिकाम्या सोडा. गणित आत्ताच करू नका वेळ पुरत नाही. ठीक आहे चला फास्ट गणित लिहून घ्या. झालं का गणित लिहून. आता काय म्हटलेलं आहे बघा. एका बागेत 35 झाडे गुलाबाची आणि 27 झाडे मोगऱ्याची 7 झाडे शेवंतीची आहेत
तर बागेत एकूण रोपे किती आहेत? आता एक बाग आहे, त्या बागेमध्ये किती झाड आहेत इथं बघा. गुलाबाची थोडी आहेत, थोडी मोगऱ्याची आहेत, थोडी शेवंतीची झाड आहेत. तर काय म्हणलेले, ही सगळी झाडं किती आहेत मोजा असं म्हटलेले. मग आता एकूण म्हणलं की बेरीज करायची. पहिला प्रश्न काय आहे आपला, काय करायचं, बेरीज करायची. दुसरा प्रश्न काय, किती डबे आखायचे. एकक दशक, एकक दशक आणि एक म्हणजे 3च डबे लागतील आपल्याला. एकक दशक साठी एक आणि हातच्यासाठी एक. तर आता बघा मी गणित लिहिते. एका बागेत किती झाड आहेत, 35. एकक दशक 35. गुलाबाची 27 आहेत आणि मोगऱ्याची 7 झाड आहेत. 7 झाड आहेत. मग आता हे 7 आपल्याला एककाच्या घरात लिहायचे. आता यांची बेरीज करायची. 5च्या पुढे 7 घरं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12च्या पुढे 7 घरं. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. किती झालं, 19. दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 9. एककाच्या घरामध्ये 9. आता 3 मध्ये 2 मिसळले. 3, 4, 5 आणि हातच्याचा एक किती झाला, 6. किती झाला, 6. तर आता आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर बागेत एकूण 69 झाडे होती. चला हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे. फास्ट लिहून घ्या, थोडंसं मोठं गणित आहे. गणित लिहून झालं की 4 ओळी रिकामे सोडायचे आणि व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचे. झालं का तुमचं लिहून. मालतीकडे 15 निळे, 27 केशरी आणि 9 पांढरे आणि 13 हिरवे फुगे आहेत. तर एकूण किती फुगे आहेत. आता हा प्रश्न वाचला आपण. पहिल्यांदा काय विचार करायचा की काय करायचं आपल्याला. तर एकूण म्हणले म्हणजे बेरीज करायची. एकूण म्हणजे बेरीज करायची. दुसरा प्रश्न काय, किती डबे आखायचे. एकक दशक, एकक दशक, एकक दशक म्हणजे 3 डबे आखायचे. एकक दशक साठी आणि हातच्यासाठी 1 डबा. असे 3 डबे आपल्याला आखायचे. आता मालतीकडे किती फुलं होती, 15 निळे फुगे होती. एकक दशक. केशरी 27 होती, 2, 7 एकक दशक. नऊ पांढरे फुलं होती आणि 13 हिरवे फुलं होती. एककाच्या घरात जरा संख्या जास्त झालेत. तर एकूण फुगे किती आहेत. आता ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज आहे. आता एककाच्या घरातली बेरीज करू. 5च्या पुढे 7 घरं मोजायची. 5 म्हणायचं फक्त. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12च्या पुढे 9 घरं. 12च्या पुढे 9 घरं. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 21च्या पुढे 3 घरं. 21, 22, 23, 24. 24 कसं लिहिणार आहोत आपण. दशकाच्या घरामध्ये 2 आणि एककाच्या घरामध्ये 4. एककाच्या घरामध्ये किती लिहिले आपण, 4. तर आता दशकाच्या घरातली बेरीज करू. 1 आणि 2 किती झाले, 1, 2, 3 आणि हे 4. 4 आणि हे 2, 4, 5, 6. किती उत्तर आलं आपलं, 64. उत्तर काय लिहिणार आपण, तर मालतीकडे 64 फुगे होती. तर मालतीकडे 64 फुगे होती. पुढचं गणित जरा थोडंसं मोठं आहे, फास्ट लिहून घ्या. फास्ट लिहून घ्या हे गणित.
चला लवकर गणित लिहून घ्या आणि 4 ओळी रिकाम्या सोडा. व्हिडिओ संपल्यानंतर गणित करायचे तुम्हाला. गणितामध्ये काय म्हणलेले बघा, एका बसमध्ये 54 प्रवासी आहेत, दुसऱ्या 3 बस अशा उभ्या आहेत. 3 बसमध्ये बघा, एका बसमध्ये 54 प्रवासी आहेत. प्रवासी म्हणजे काय, बसमध्ये बसून प्रवास फिरणारे लोक, त्यांना प्रवासी म्हणतात. आणि दुसऱ्या बसमध्ये 48 आणि तिसऱ्या बसमध्ये 56 प्रवासी होते. तर तिन्ही बसमध्ये किती प्रवासी होते? आता 3 बस आहेत, समोरासमोर बाजूला 3 बस आहेत आणि ह्या तिन्ही बसमध्ये किती माणसं आहेत असं विचारले आपल्याला. तर आता आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मिळून आहे म्हणजे बेरीज करायची. दुसरा प्रश्न, किती डबे आखायचे? एकक, दशक आणि ह्याच्यासाठी शतक, 3 डबे आखायचे. आता एका बसमध्ये किती आहेत? 54. दुसऱ्या बसमध्ये 48, तिसऱ्या बसमध्ये 56. आता यांची करायची का बेरीज. 4च्या पुढे 8 घरं मोजले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12च्या पुढे 6 घरं. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 18. 18 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 8. तर 5च्या पुढे 4 घरं मोजली. 5, 6, 7, 8, 9. 9च्या पुढे 5 घरं. 9, 10, 11, 12, 13, 14. 14 आणि ह्याच्या घरात आलेला आहे 15. किती झाले? 15. तर उत्तर किती आलं आपलं? 158. उत्तर किती आलं? 158. तर बसमध्ये एकूण 158 प्रवासी होते. पुढचं गणित आहे, हे लिहून घ्या. फास्ट लिहून घ्या जरा. कसं घरी शिकवणं वेगळं, मोबाईलवर आपल्याला वेळ कमी असतो बाळांनो, म्हणून फास्ट लिहून घ्या म्हणाले. झालं का? आता काय म्हणलेले बघा, श्यामरावांच्या शेतात आंब्याची 134 व चिकूची 225 झाडे आहेत. तर त्यांच्या शेतात एकूण किती फळझाडे आहेत? आता शेत आहे, शेतामध्ये थोडे एका बाजूला आंब्याची झाड आहेत आणि थोडी चिकूची झाड आहेत. तर आता त्यांची सगळी झाडं किती आहेत असं विचारलेले. एकूण म्हणलं की बेरीज करायची. आता डबे किती आखायचे बघा, एकक, दशक, शतक. 4 डबे आखायचे. एकक, दशक, शतक आणि हजारासाठी, हातच्यासाठी 4 डबे आखायचे आपल्याला. आता गणित लिहूयात आपण. एकक, दशक, शतक. शतकाच्या घरामध्ये मी 1 लिहिलं. 1, 3, 4. व चिकूची किती झाड आहेत? 225. तर त्यांच्या शेतात एकूण फळझाडे किती? आता 4च्या पुढं बेरीज करायची त्याची. 4च्या पुढे 5 घरं. 4, 5, 6, 7, 8, 9. किती उत्तर आलं आपलं इथं? 9. आणि 3 आणि 2, 3 मध्ये 2 मिसळले. 3, 4, 5. 2 मध्ये 1 मिसळला. 1 मध्ये 2 मिसळले. 1, 2, 3. तर श्यामरावाच्या शेतामध्ये किती झाडे होती? तर 359 फळ झाडे होती. चला मुलांनो, शेवटचं गणित आहे, फास्ट लिहून घ्या. 4 ओळी रिकामे सोडा. चला लिहायला सुरू करायलात का?
झालं. एका ग्रंथालयात, ग्रंथालय म्हणजे जिथं खूप पुस्तकं असतात वाचायला मुलांसाठी, त्याला ग्रंथालय म्हणायचं. तर तिथं किती विज्ञानाची पुस्तकं आहेत? फक्त 20 आहेत. पण गोष्टीची पुस्तकं जास्त आहेत बघा, ते 350 गोष्टीची पुस्तकं आहेत. तर ग्रंथालयात एकूण पुस्तके किती? तिथं पहिला काय विचार यायला पाहिजे तुमच्या डोक्यात? काय करायचं? तर एकूण म्हणलं की बेरीज करायचं. दुसरा विचार, किती डबे आखायचे? एकक, दशक, शतक. 3 डबे आखायचे आपल्याला. चला आता गणित लिहूयात. 20 पुस्तके, एकक, दशक, दशकाच्या घरापासून लिहायला सुरुवात केली मी. गोष्टीची पुस्तके 350, एकक, दशक, शतक, शतकापासून लिहायला सुरुवात केली. 350 पुस्तके. तर ग्रंथालयात एकूण पुस्तके किती? 0ला 0, 2 मध्ये 5 मिसळले, 2च्या पुढे 5 घर, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि 3च्या घरात 3. तर म्हणजे किती पुस्तकं झाली सगळी? 370. किती पुस्तकं झाली? 370 एकूण पुस्तके आहेत. झालं. तर आज आपण फक्त 10 गणित झाले बघा मुलांनो. किती गणित झाले आपले? फक्त 10 गणित झाले. ठीक आहे. आता काय करायचं? व्हिडिओ संपल्यानंतर थोडं खेळा आणि उत्तर तुम्हाला गणिताची मांडणी करून गणित करायचे.